याची कृपया सर्वांनी दक्षता घ्या। स्पर्धेला सुरू होण्याआधी सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला। अनेक प्रेक्षकांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये पाहिली। ही स्पर्धा आपण पाहतोय साता समुद्राच्या पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अगदी घर बसल्या या प्रेक्षकांचा आनंद आपण पाहू शकाल। MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करत असताना तुम्ही पाहताय अनेक मान्यवरांची उपस्थिती। तर माझ्याबरोबर या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा, संपूर्ण क्रिकेटची कहाणी माझ्याबरोबर सांगण्याचं काम मिस्टर ओमकारजी दामणकर, त्याचं देखील मी स्वागत करतो। आलेल्या सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, आलेल्या सर्व क्रीडा रसिक, तुम्हा सर्वांचं मी राहुल राठोड तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो। लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धर्म ऐकतो मराठी, एवढ्या जगात माये मांडते मराठी, आमुच्या नसा नसात स्पंदते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या रक्तामध्ये आहे मराठी, माझ्या शब्दामध्ये आहे मराठी। आलेल्या सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, आलेले सर्व क्रीडा रसिक, तुम्हा सर्वांचं मी राहुल राठोड पुन्हा स्वागत करतो। गणरायानास वंदन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा, सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, गौरी नारायणी नमोस्तुते। चला, वी आर स्पोर्ट्स विरळे आपला 12th मॅन पावनाई स्पोर्ट्स विरळे पहिला बॉल पडण्याआधी आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर पेनल्टी सामोरे जावे लागेल। मिस्टर सूरजजी पाटील, एक व्यावसायिक खेळाडूची ओळख तुमची आहे। चला, गेम प्लॅन, गेम इज ऑन, अंपायर डिसिजन इज अ ग्रीन सिग्नल। ओपन झालाय बॉल, पहिला बॉल पॉवर प्ले, मंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिला बॉल। यावेळेला पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, ओव्हर द कव्हर बॅकफूट पॉइंट, कव्हर पॉइंटला सिंगल मिळते। पहा, चिकी सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते। पावनाई स्पोर्ट्स विरळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री लक्ष्मण 11 जांभूर। एक बिग फाईट, एक मोठी झुंज, एक कडवी बॅटल प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय। बॉलिंग ट्रॅक वरती राहुल, लक्ष्मण 11 जांभूर टीमचा एक मुख्य गोलंदाज, लक्ष्मण 11 टीमचा एक राहुल नावाचा गोलंदाज याने इम्प्रेस केलाय। सिंगल मिळते, टीमच्या खात्यामध्ये सिंगल ऍड होते। धावांचा श्री गणेशा झालाय। यावेळेला उडवलाय, ओ माय गॉड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलाय, शॉट फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पहिल्याच बॉल वरती धमाका फलंदाज उमेशने दिलाय। 6 धाव्यांसाठी षटकार या डीजे। थँक्यू डीजे। हल्ला बोल केलाय, आक्रमण केलाय, धावांचा डोंगर थोडासा वाढवलाय। 6 धाव्यांसाठी 7 धावेने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। यावेळेला पुन्हा उडवलाय, ओ माय गॉड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल जाऊ शका लांब 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 आणि वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड। 6 धाव्यांसाठी ठोका डीजे। आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय दादा चषक, सन्माननीय कलंदरजी कुरेशी साहेब यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा तुमच्या भेटीला आपण पाहतोय। इथे यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, इथे पहा कमी गतीचा बॉल, गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे। चेंज ऑफ द पेस पडल्यानंतर बॉल थोडा आतमध्ये आलाय। पहा, गतीपेक्षा युक्ती थोडी श्रेष्ठ झाली आहे। चांगल्या प्रकारे गोलंदाजीचा दर्जा इथे देखील थोडा वाढवलाय। डॉट बॉलची सांगता होते। टीमची धावसंख्या 2 षटकारांच्या मदतीने 13। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय। इथे हाफ ट्रॅकर बॉल, बॉलला उडवण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मधून चाललाय, अगदी क्षेत्ररक्षकांच्या अधून मधून बॉल चाललाय आर पार, बॉल सीमा फरार, ठोका डीजे।
थँक्यू डीजे. चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने पुन्हा पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतोय 17-0. पहा धावांना आकार मिळालाय. पहिल्यांपासून आक्रमण सुरू आहे. अक्षरशः कडक उन्हामध्ये बरसलाय. कडक उन्हामध्ये बरसलाय. उमेश नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. आपल्या नावाचा धबधबा अक्षरशः उमटवलाय. यावेळेला पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल. याही वेळेला पुल केलाय. बॉल चला गॅप मधून. यावेळेला एक टप्पा घेत बॉल पुन्हा थांबणार नाही. याही वेळेला बॉल चौकार. या डीजे थँक्यू डीजे. पहा पहिल्या खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. पहा राहुल थोडासा मागणं ठरलाय. राहुल वरती आक्रमण केलाय. टीमचा प्रमुख जो गोलंदाज आहे त्यावरती आक्रमण करणं म्हणजे पाहू शकाल थोडीशी दुर्मिळ बाब असते. परंतु पॉवर प्ले सुरू आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे माझ्या मित्रा. कधी रडवण्याचं काम, कधी जिंकवण्याचं काम. हसवणं रडवणं या खेळामध्येच आहे. थोड्या वेळासाठी का असेना, परंतु मन जिंकवण्याचं काम म्हणजे करतच असतो. पाहू शकाल पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. ओव्हर नंबर दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजांमध्ये परिवर्तन केला जातोय. पहा संदीपच्या हातावरती ही जिम्मेदारी सोपवली जाते. चला पंच परमेश्वर, पंच शशी मेहर सर आणि दत्ता मेहर सर, नवी मुंबईतील एक नामवंत पंच, त्या पंचांना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालाय. इथे यावेळेला पाहू शकाल शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. आता राहुल बॉलच्या खाली. राहुल सारखी भिंत आहे. राहुलच्या हातातून झेल सुटणं ही दुर्मिळ बाब. पकडली जाते कॅच आणि सूरज पाटीलच्या खेळीचा खेळ खलास. धन्यवाद डीजे. ज्या भागीदारीला परतीचा प्रवास दिलाय, इथून कमबॅक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती संदीपने आपल्या नावाचा धबधबा अक्षरशः उमटवलाय. पहिल्या बॉलवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला युनाइट नंबर 3 मध्ये योगेश. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा मानस, सिंगल मिळेल. लेग बायचा इशारा पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पंच शशी मेहर सरांना सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 22. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक विकेटचं नुकसान झालंय. 22 वर आपण पाहतोय. चला टाइमर सुरू आहे. 11:35 झालेले आहेत. माझ्या मते प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटांच्या कालावधीनुसारच ओव्हर तुम्हाला करायची आहे, याची कृपया गोलंदाज करणारी टीम लक्ष्मण 11 जांभूर याची कृपया दक्षता घ्या. इथे पाहू शकाल खूप चांगला बॉल आहे. पाहू शकाल इनटू द ब्लॉक होल. अक्षरशः मोठा फटका मारण्याचा मानस. बॉल पाहू शकाल खोलवर टप्प्याचा होता. इथे रन मिळणार नाही. इथे थोडासा कमबॅक होतोय. बावीस वरती 1 विकेटचं नुकसान आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 22 रन 1 विकेटचं नुकसान या स्पर्धेमध्ये आपण पुन्हा पाहतोय. इथे पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल. अशा प्रकारची चुकी झाली. त्या बॉलला पाहू शकाल शॉट थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल थांबणार नाही. चौकार.
ब्रश करून बॉल निघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल MTC च्या माध्यमातून बॉल कशा रीतीने बॉल कैच झालाय याची देखील आपण पूर्ण कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. पहा फिल्डिंग मध्ये वारंवार बदल होतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल होतोय. मैदानाच्या आतमध्ये चौफेर फलंदाजी करतोय. फलंदाज उमेश अक्षरशः बरसलाय. उमेश अक्षरशः तुटून पडलाय. यावेळेला फुलटॉस बॉल चुकीला माफी नाही. ओ माय गॉड, बॉल पाहू शकाल अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून चुकीला माफी नाही. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार ठोका डीजे. पाहू शकाल आक्रमण सूर्य उमेश नावाचं वादळ. उमेश अक्षरशः तुटून पडलाय. इथे यावेळेला पुन्हा फुलटॉस हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय शॉट. थर्डमॅनला एकच मिळेल. सिंगलच मिळेल. सिंगलच मिळेल. चला तिसऱ्या पंचांकडे हा बीमर आहे की नाही हा डिसिजन आमच्याकडे सोपवला जातोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. थोड्याच वेळामध्ये हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हा बॉल कमरेच्या वरती आहे का कमरेच्या खाली आहे हा डिसिजन आमच्यापर्यंत सोपवलाय. परंतु तो बॉल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय MTC च्या माध्यमातून. चला फिल्डिंग कृपया लावून घ्या प्लीज, विनंती करतोय. फिल्डिंग लावून घ्या पंच प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. आपल्या मैदानाचा ताबा पण घ्या. आम्ही निर्णय तुम्हाला अवघ्या 2 मिनिटांमध्ये लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे वेळ जेवढा आपल्याला मिळेल त्याचा कृपया आपण सर्वांनी लाभ घ्या प्लीज, माझी विनंती आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे. बॉल कमरेच्या खाली आहे आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 33. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1 विकेटचं नुकसान आपण पाहतोय. चला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 33. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो युनाइट नंबर 3 मध्ये. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा बदल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा संघनायक स्वतः गोलंदाजीवरती आलाय. सूरजला इथे प्राधान्य दिलं जातोय. स्वतः आपल्या कंद्यावरती जबाबदारी घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी टीमची धावसंख्या 33. इथे पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशेपासून थोडासा लांब राहिलाय. पंचांनी दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 34. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. बॉल चाललाय शॉट फाईन लेगला. एकच मिळेल. दुसऱ्यांचा प्रयत्न होईल का आणि एकावरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. चला 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सूरजला इथून कमबॅक करावा लागेल. या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलाय. बॉलिंग बॅटिंगचा परफॉर्मन्स याने देखील इन्फॉर्म ठेवलाय. खूप चांगली गोलंदाजी अजूनही देतोय. चला
वेळ जास्त प्रमाणामध्ये घेत आहे लक्ष्मण 11 जांभूर. यावेळेला फुल टॉस बॉल आणि यावेळेला भीमर घोषित केलाय पंचांनी. इथे पाहू शकाल नो बॉल फ्री हिट आणि उघडा डोळे पहा नीट. बाय 1 गेट 1 फ्री. पुढचा बॉल आहे फ्री हिट. यावेळेला फुल टॉस बॉल. याही वेळेला बॉलला पाठवलाय पाहू शकाल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. बॉल आउट ऑफ द पार्क. भरपूर लांब लांब गेलाय. 6 धाव्यांसाठी षटकार. बॉल इथे पाहू शकाल कमबॅक केलाय. इथे हाफ ट्रॅकर बॉल. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मिड विकेटला. पुन्हा सिंगल मिळते. आता सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4-4 44. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर असताना 44 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. इथे फुल टॉस बॉल आणि यावेळेला हुक केलाय. बॉल चाललाय पाहू शकाल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला बॉल थांबणार नाही. आर पार. बॉल पुन्हा सीमा फरार. चौकार. धन्यवाद डीजे. चला लक्ष्मण 11 जांभूर पुन्हा तुमच्यापर्यंत मी येतो. माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही लोक वेळ थोडासा जास्त प्रमाणामध्ये घेताय. कृपया वेळ तुम्ही कमी घ्या माझी विनंती आहे. इथे पाहू शकाल थोडासा लांब होता. पंचांनी दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 45 45.
आम्ही विचारायला पाहिजे, तू आम्हाला विचारतोय. अरे इथं बघितलं मी आता इथं चहा देतात ते त्यात द्यायचं नाही. एक काऊन झालं हो. सर चहा घ्या ना. हो समाप्त एक काऊन हो सर चहा घ्या ना. चला 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. टीमची धावसंख्या 51 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. चौथ्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आपण बॉलिंग ट्रॅक वरती बॉलरला पाहतोय. कोण आहे बॉलर? करण आलाय. इथे पाहू शकाल करणचा खूप चांगला बॉल. चेंज ऑफ द पेस. पहिल्या बॉल वरती पाहू शकाल बॉल पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेणारा होता, परंतु पंचांनी पुन्हा टाकावा लागेल असं दंडित केला. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पाहू शकाल सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 53 धावा. इथे हाफ ट्रॅकर बॉल बॉलला उडवण्याचा प्रयत्न, परंतु एक टप्पा घेत. इथे फिल्डिंग चांगली होते. फिल्डिंग चांगली होते. चांगला एफर्ट दिलाय. सिंगल आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि जावं लागेल फलंदाजाला. आता मात्र जावं लागेल. उमेश इज बॅक टू द डगआउट. या डीजे फलंदाज बाद देखील झाला आणि एक शॉट घोषित केलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 50 किती 53 धावा, माफ करा 53 झालेल्या आहेत. 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ असताना चला घाई करायची. लक्ष्मण 11 जांभूर तुम्ही वेळ फार जास्त प्रमाणामध्ये घेतलायत. इथे मोठा फटका मारण्याचा मानस. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. इथे पाहू शकाल जजमेंट थोडासा चुकलाय. मागे वळून झेल घेणं थोडासा कठीण असतो, परंतु बॉल आपल्या हाताला स्पर्श झालाय. झेल इथे धरतीला दान दिलाय. 2 धावा मिळते. 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 55. इथे हुक करण्याचा प्रयत्न आणि बॉलच्या खाली सूरज. सूरज चुकी करणार नाही. जावं लागेल. योगेश इज अ गॉन. डीजे या. थँक्यू डीजे. यावेळेला पुन्हा मोठा फटका मारण्याचा मानस आता राहुल आहे. राहुल चुकी करणार नाही. याही वेळेला परतीचा इशारा. आल्या आल्या गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद.
चला थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. इथे फटका बसलाय. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का? अरे ओ माय गॉड, हॅट्रिकची संधी होती परंतु ओव्हर हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहतोय. टीम हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा कॉल. हो सर, विनर का? स्पार्टन 11 पुसारळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. चला स्पार्टन 11 पुसारळे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन स्पार्टन 11 पुसारळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. चला विशाल शिर्के, स्पार्टन 11 पुसारळे, मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी एका मॅचचे हिरो. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेली आहे. चला माझा आवाज येतोय. स्पार्टन 11 पुसारळे, काही नियम आहेत त्या कठोर नियमाचं पालन करा. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी, संदीप वलंगडे अँड कंपनी. तर मी अतिथी मान्यवरांना वैभव टॉस आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला विकास शिर्के, तुम्हाला माहिती आहे आपण एक व्यावसायिक खेळाडूची ओळख आहे. सातत्याने क्रिकेटवरती भरपूर जोर तुम्ही देता, त्या नियमाचं तुम्हाला पालन करणं असतोच. विकास, वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेताय. पहिला ओव्हर संपण्याआधी माझा आवाज न देता एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट कोणाला म्हणतात याची देखील जाणीव तुम्हाला असायला हवी. तर मी आदरणीय विनंती करतोय, आदरणीय सन्माननीय रमेशजी पाटील दादा, आपण या आपल्या शुभस्ते या मॅचचा आपण टॉस कृपया करायचंय. रमेशजी पाटील आपण या आपल्या शुभस्ते या मॅचचा टॉस आपण करायचंय. एक मॅच जिंकलेली आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विकास, आपल्याला आपल्या तालुक्याचा विकास करायचा म्हटल्यानंतर आपण पहिला पुढे असणं आवश्यक राहील. चला पुसारले टीमचा कॅप्टन अवश्य उपलब्ध आहे. दोन टीमच्या दरम्यान एक मॅच जिंकलेली आहे. चला दोन टीमच्या दरम्यान कॉल इथे करेल. एका बाजूला माहिती आहे ना तुम्हाला, एका बाजूला हेड आणि एका बाजूला टॉस का बॉस. पुसारले टीमचा कॅप्टन कॉल करताना दिसेल. हेड इज अ कॉल, टॉस का बॉस. चला विकास, टॉस तुम्ही जिंकलाय. काय निर्णय असेल मी जास्त चर्चा करणार नाही. टॉस तुम्ही जिंकलाय. संदीप आज तुझ्या बरोबर आहे, स्वप्नील तुझ्या बरोबर आहे, विशाल तुझ्या बरोबर आहे, पिंटू तर एक दमदार व्यक्तिमत्व आहे, एक्सपिरियन्स मॅन मिस्टर दीपक लाड हा तुझ्या बरोबर आहे. टॉस तू जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करतोस. काय मागचा मॅच दाखवला, खूप चांगला परफॉर्मन्स. संदीप एकदम इनफॉर्म बॅटर, इनफॉर्म ऑलराऊंडर, तो अक्षरशः फॉर्म मध्ये आहे. समोरच्या टीम मध्ये तो त्याने देखील खूप चांगली बॅटिंग केली. त्यांच्या बरोबर किती रन पर्यंत थांबवाल तुम्ही? जेवढे जास्त कमी होईल तेवढ्यामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. चला विशाल, मी जास्त चर्चा घेणार नाही. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मी तुझ्यापर्यंत येतो. तुला बॅटिंग करायची. टॉस तू जिंकला असता तर तुम्ही काय घेतला असता? मी फिल्डिंग घेतली असती. टॉस जिंकलो असतं तर. आता बॅटिंग करायची. समोरची टीम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मला वाटतं या तालुक्याचा दादा संघ तुम्ही देखील कमी नाही आहे. यांच्या बरोबर लढायचं म्हटल्यानंतर धाब्यांचा डोंगर किती उभारावं लागेल तुम्हाला? जेवढ्या जास्त बनतील तेवढ्या धावा आम्ही करू आमच्या. चला मी जास्त चर्चा करणार नाही. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस इथून झालाय. एमटीसीच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेला. टॉस झालाय, टॉस इथे जिंकलाय विकास शिर्के, मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या टीमच्या कॅप्टन. आणि आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. मी वेळ कुठेही जाऊ देणार नाही, वेळ एक्स्ट्रा ढवळू देणार नाही. नुकताच थांबतो आणि वळतो या मॅचची कहाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्या कॉमेंट बॉक्स मध्ये जुबानी. धन्यवाद.
इथे फटका बसलाय पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचा शिकार मोठा फलंदाज जाळ्याला अडकलाय बडी मछली फसी जाल में बड़े विकेट का बथन धन्यवाद डीजे पहा संजय परतलाय गोल्डन डकचा शिकार शून्यावरती परतीचा प्रवास केलाय पूर्वार्ध संपलाय उत्तरार्धामध्ये भलं मोठं डोंगर तुम्हाला उभारायचंय भलं मोठं डोंगर तुम्हाला गाठायचंय 57 धावांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय 57 धावांचं डोंगर तुम्हाला गाठायचंय परंतु पहिल्याच बॉलवरती शून्यावरती फलंदाज परतलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय काशीनाथ आलाय इथे पाहू शकाल भन्नाट वेग प्रचंड वेग परंतु दिशेपासून थोडा खराब आहे पंचांनी दंडित केलाय पुन्हा टाकावा लागेल असं एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते इथे पाहू शकाल चांगला बॉल आहे यावेळेला चांगला बॉल गुड लेन स्पॉट वरून बॉल पहा अगदी विकेट कीपरचा भेद घेतलाय भन्नाट वेग धारण केलाय प्रचंड वेग धारण केलाय बॉल आपण पाहू शकाल बंदुकीच्या गोळीनुसार अक्षरशः वेगाने निघालाय इथे रन मिळणार नाहीये चांगला बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहे बॉल चाललाय परंतु बॉल आणि क्षेत्ररक्षक यामध्ये लागली शर्यत बॉल न जिंकली शर्यत बॉल सीमारेषेच्या पलीकडे सौकार थँक्यू डीजे काशीनाथच्या बाट मधून चौकार आला टीमची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेला खूप चांगला फटका ओ माय गॉड पुस्तकी फटका बॉल गॅप मधून चाललाय सीमा रेषा पलीकडे बॉल चौकार ठोका डीजे टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते 9 धावा धावफलकावरती पाहतोय कमबॅक केलाय आक्रमण करावं लागेल पहिल्या 2 बॉल वरती आक्रमण केलाय इथे पुन्हा एकदा फटका बसलाय की काय बॉलच्या खाली फिल्डर एक टप्पा घेत बॉल फील्ड करेल बॉल फेकेल तोपर्यंत सिंगलच्या मदतीने ओव्हरची अजूनही बॉल शिल्लक राहिलेले आहेत 1 आणि टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय शेवटचा बॉल टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय डबल डिजिटल मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय 10 धावा बॉलर पुन्हा तयार झालाय उमेश ऑन मार्क बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय इथे खूप चांगला बॉल परंतु पुन्हा टाकावा लागेल एक्स्ट्रा मिळते एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 11 इथे कट करण्याचा प्रयत्न परंतु पाहू शकाल बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता बॉल पाहू शकाल कट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल न घेतला विकेट कीपरचा वेध ओव्हरची झाली समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहे 57 धावांचा डोंगर उभारायचंय तोपर्यंत जाऊया मनाला तल्लीन करण्यासाठी एक सुमधुर संगीताकडे या डीजे
धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मिस्टर संदीप पाटील. एक इम्प्रेसिव्ह गोलंदाज, एक फिरकीचा जादूगर, आपल्या नावाचा ठसा उमटवणारा गोलंदाज मिस्टर संदीप पाटील याने देखील इम्प्रेस केलाय. शाहूवाडी तालुक्यातील एक विद्यमान अध्यक्ष मिस्टर संदीप पाटील आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती फिरकी असेल, वेग असेल, व्हेरिएशनचा वापर देखील या गोलंदाजावरती होतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर संदीप पाटीलला आपण पाहतोय. इथे पाहू शकाल फटका चांगला आहे. बॉल झाला डीप मिड विकेटला अलॉंग द ग्रास. एकच मिळेल, एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट झाले. बॅकअप चांगला मिळालाय. 2 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 13 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा तयार झालाय संदीप पाटील. इथे पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर धावतोय, सिंगल मिळते दुसऱ्यांचा प्रयत्न आणि यावेळेला देखील 2 धाबा मिळत आहे. 2 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. सिंगल डबल पासून काम चालणार नाही. आक्रमण करावं लागेल. आक्रमणतेचं रूप तुम्हाला धारण करावं लागेल. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा मानस. ज्यावेळेला पुन्हा सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 16. 2 ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर आहे. 16 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. इथे हाफ ट्रॅकर बॉल, या बॉलला हुक केलाय. राहुलच्या बॅट मधून यावेळेला आलाय आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क षटकार. धन्यवाद डीजे. आक्रमण केलाय. कहाणी में ट्विस्ट, सामन्यामध्ये पुनरागमन केलाय. या षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. बावीस. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा बॅकअप चांगला मिळालाय. शॉर्ट थर्डमॅनचा फील्ड करेल तोपर्यंत सिंगल. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 23. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर आहे. अखेरचा बॉल. 23 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पाहू शकाल दिशेपासून थोडा भरकटलाय. खराब लाईनची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 24. आता या मॅच मध्ये मजा येणार आहे. या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन होईल. 24 धावा. एखादा मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरावृत्ती निर्माण होईल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एकच मिळेल, दुसऱ्यांचा प्रयत्न होईल का आणि एकाच वरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25च्या घरामध्ये आपण पाहतोय. चला 25 झालेले आहेत. आता येणारे 12 बॉल आणि 32 करायचे आहेत. 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 16 धावांची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट जो आहे प्रत्येक बॉल मध्ये फरक तुम्हाला दिसेल. येणारे 12 बॉल आणि 32 धावा तुम्हाला करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सूरज पाटील, एक नामवंत खेळाडू. शाहूवाडी तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडूची ओळख असणारा हा खेळाडू सूरज पाटीलच्या खांद्यावरती जबाबदारी. 12 मध्ये 32 आणि पाहू शकाल लॉलीपॉप हा झेल होता, तो झेल इथे निसटलाय. कॅच छुटा आणि बॉलर का दिल तुटा. 11 बॉल आणि 31 तुम्हाला करायचे आहेत.
इथे हुक करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. प्रेशर वाढेल, प्रेशर थोडा वाढताना दिसेल. जसा डॉट बॉल येत जाईल रिक्वायर रन रेटचा जो पर्सेंटेज आहे तुम्हाला वाढताना दिसेल. धावांचा डोंगर तुम्हाला मोठा उभारायचा म्हटल्यानंतर प्रत्येक बॉलवरती आक्रमण, एखादे 2 बॉल मध्ये षटकार चौकार येणं आवश्यक राहील. फलंदाज राहुलला, राहुल मोठ्या फटक्यांचा एक मानस करताना दिसेल. इथे पाहू शकाल फटका चांगला आहे, गॅप मधून बॉल चाललाय. ओ माय गॉड, बॉल थांबणार नाही. बॉल सीमा रेषा आर पार फरार, चौकार या डिझे. राहुल हार मानायला तयार नाही आहे. राहुल सहजासहजी गुडघा टेकायला तयार नाही आहे. वन मॅन आर्मी. राहुलला माहिती आहे कुठे लढायचंय आणि कुठे आक्रमण करायचंय. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह, मी देखील तुझ्यापेक्षा कमी नाही आहे. क्या बात आहे. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. तू मला चौका ठोकू शकतो, मी तुला मात्र बीट करेल. क्या बात आहे. काय कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तू शेर तो मैं सवा शेरू. क्या बात आहे. काय लढाई सुरू आहे, संघर्षाची लढाई. इथे पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, चेंज ऑफ द पेस. राहुलला हुलकावणी दिलाय. बॉल आल्यानंतर थोडा बाहेर निघालाय. सूरज पाटील इम्प्रेस केलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी ऑन द मार्क मिस्टर सूरजजी पाटील. क्या बात आहे. डॉट बॉलची सांगता होते. ज्यावेळेला मोठा फटका मारण्याचा मानस, फटका बसलाय बॉलच्या खाली. स्वतः सूरज पाटील, आणि सूरज पाटीलचा जो जजमेंट आहे तो थोडासा चुकलाय. सिंगल मिळते, सिंगलच्या जोरावरती ओव्हरची झाली आहे समाप्ती. स्कोर कार्ड आमचे मिस्टर ओमी म्हणतायत की 31 झालेले आहेत. आता 6 मध्ये तुम्हाला करायचे आहेत. यस, आमची एमटीसी आणि टेक्निकल टीम 6 बॉल आणि 26 तुम्हाला करायचे आहेत. येणारे 6 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आता सामन्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत येऊन थेंबलाय. 6 बॉल आणि 26 धावा. चला मुटकलवाडी टीम, तुम्हाला तयार राहायचंय. विकास अँड कंपनी, दीपक लाड अँड कंपनी, सचिन बॉस, आपला संघ घेऊन तुम्हाला तयार राहायचंय. 6 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 26 धावा. बॉलर पुन्हा तयार झालाय. पहिला बॉल इथे पाहू शकाल, कमी गतीचा बॉल, इथे रन मिळणार नाही. सिंगल डबल पासून काम चालणार नाही. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगल पासून लांब जावं लागणार नाहीये, मोठ्या फटके तुम्हाला मारावेच लागतील. आता 5 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. इथे पुन्हा एकदा खूप चांगला बॉल, याही वेळेला बीट झालाय. या मॅच मध्ये जवळपास औपचारिकता शिल्लक येते असं दिसून येते या मॅच मध्ये. आता 4 मध्ये 26 करायचे आहेत. आता 4 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. इथे पाहू शकाल, सिंगल पासून काम चालणार नाही. आता 3 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अमोल पाटील, समीर परांडे आणि मिजान कोळेकर, अरमान कोळेकर. समीर परांडे, अमोल पाटील, समीर परांडे, त्याचबरोबर समीर पारंडे साहेब असतील, त्याचबरोबर अरमान कोळेकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपली उपस्थिती तुम्ही दाखवली. दादा चषक 2024 मध्ये तुमचं स्वागत आहे. चला सचिन बॉस, सचिन बॉस, तुम्हाला लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. चला, वेल प्लेड टीम पावनाई स्पोर्ट्स विरळे आणि हार्डलक बॅडलक टीम लक्ष्मण इलेव्हन जांभूर. चला, विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी लक्ष्मण इलेव्हन जांभूर अभिनंदन. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर उमेश. चला उमेश, लगेच आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर उमेश ठरलाय. चला, मुटकलवाडी टीम, सचिन बॉस,
विकास शिर्के, दीपक लाड, चला मैदानाच्या आतमध्ये लगेच. चला अभिनंदन टीम व्ही आर स्पोर्ट्स, पावनाई स्पोर्ट्स विरळे, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि उमेश, चला उमेश आपण लगेच या. वैयक्तिक 40 धावांची बहारदार इनिंग ज्याने साकारली आपल्या बाट मधून, उमेश हा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन उमेश. आणि आवाजामध्ये होईल परिवर्तन निसर्गाच्या नियमानुसार. निसर्ग हा सृष्टीचा नियम आहे मित्रांनो, निसर्ग हा सृष्टीचा नियम आहे. निसर्गाच्या नियमानुसार माझ्या आवाजामध्ये मी परिवर्तन करतो, पुरताच थांबतो. आणि कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. या मॅचची कहाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र, आमचे गुरु प्रवीणजी